नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करो या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. आपल्या योजना करो लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीस सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाद्वारे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्य सरकारकडून राबवली जाते. अखेर फिक्स झालेला आहे. बिहारमधून थेट वितरित संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल म्हणजे योजना करो लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करू शकता. तर या जो 6वा हप्ता वितरित करणार त्यासाठी आपल्याला माहिती आहे सर्वांना 1642 कोटी रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये देण्यात आलेले होते. आतापर्यंत 12,000 रुपयाचा अर्थसहाय्य या योजनेद्वारे देण्यात आलेला आहे. एकंदरीत संपूर्ण माहिती काय आहे, संपूर्ण माहिती जाणून घेऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या योजना करो लोकप्रिय यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. तर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांना काही शेतकरी बांधवांना मिळणार आहे, काही शेतकरी बांधवांना मिळणार नाही, कोणकोणते शेतकरी बांधव पात्र ठरले आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर 6व्या हप्त्यासाठी 91 लाख शेतकरी बांधव पात्र होते, सर्वांना माहिती आहे. आणि 2,000 रुपयाचा थेट नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देण्यात आलेला होता. आणि तिचा उद्देश जो PM किसान योजनेचे लाभधारकांना राज्य सरकारकडून अतिरिक्त आर्थिक आधार देण्याचा होता. आणि आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे देण्यात आलेले होते. आणि आता नमो शेतकरी योजनेसाठी पण काही निकष आहेत ते पण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. जसे की मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे, जशी PM किसान योजना आहे त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेसाठी पण PM किसान योजनेची KYC PM किसानमध्ये काही जर प्रॉब्लेम असेल तर नमो शेतकरी योजनेमध्ये हप्ते मिळत नाही. त्या अनुषंगाने आपण काम करणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. KYC प्रक्रिया PM किसान योजनेची पूर्ण करा. लँड व्हेरिफिकेशन हे 2-3 काम पूर्ण करा, जेणेकरून नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता तुमच्या खात्यामध्ये देण्यात येईल. महाराष्ट्र महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठा असा निर्णय घेतला होता की नमो शेतकरी योजनेचे वार्षिक अनुदान 6,000 रुपये 9,000 रुपये होणार, पण अद्यापही त्या संदर्भात माहिती मिळाली नाही आणि निर्णय सुद्धा घेण्यात आलेला नाही. तर लवकरात लवकर आता हप्ता वितरण्याचं काम नमो शेतकरी योजनेचं होणार आहे.